हॅलो, आज आपण घरातील साहित्यामधून पचायला हलके आणि चवीला रुचकर असे धिरडे किंवा डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी 1-1.5 कप गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे घातले. त्यानंतर 1-2 कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि मूठभर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली. 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1-1.5 चमचा तीळ घालून घेतले आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचे. गठुळ्या राहायला नको आणि जरा पाणी घालून सैलसर मिश्रण करून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण चांगलं रसरशीत झालं पाहिजे. त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून त्यावर पॅन गरम करायला ठेवून द्यायचा. पॅनवरती तेल घालून सगळीकडे पसरवून घ्यायचे. नंतर 1-1.5 चमचा मिश्रण घालून जरा जाडसर पसरवून घ्यायचे आणि मिश्रण वरतून सुकले की मग त्यावर परत एकदा तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा. म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आणि रुचकर असा आपला नाश्ता तयार होणार आहे. तर मग दररोज नाश्त्यासाठी काय बनवायचे प्रश्न पडतो. तर अगदी झटपट गव्हाच्या पिठापासून आपले हे डोसे किंवा धिरडे तयार होणार आहे. मग उलट करून दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे. मग तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता. तर मग खायला अगदी खमंग रुचकर आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.